महापालिका निवडणुका महायुतीतून लढवण्याबाबत सकारात्मक चर्चा होणार, आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन। महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून या निवडणुका महायुतीमधूनच लढवण्यात याव्यात, याबाबत भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष सकारात्मक आहेत। यासाठी स्थानिक पातळीवर चर्चा करून निर्णय घेण्याचे निर्देश नेत्यांकडून मिळाले असल्याची माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली आहे। भाजपने सत्तेत असताना विकास कामांचा धडाका लावला असून सिडकोकडून 350हून अधिक भूखंड ताब्यात घेण्यात आले आहेत। यामुळे महापालिका क्षेत्रात मैदाने, बगीचे आणि तलावांची निर्मिती शक्य झाली आहे। पूर्ण झालेल्या विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले। निवडणुकांसाठी भाजप नेहमीच सज्ज असून येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे। आम्ही केलेल्या विकास कामांच्या आधारेच जनतेकडे कौल मागणार आहोत, असे ठाकूर यांनी सांगितले। महाविकास आघाडीचे नेते फक्त निवडणुकांसाठी एकत्र येतात। निवडणुका नसल्या की त्यांची मते 10 दिशांना जातात। लोकांचे प्रश्न सोडवण्यात त्यांना कधीच रस नव्हता। विकासाच्या मुद्द्यावर पनवेलमध्ये महाविकास आघाडी कधीही एकत्र आली नसल्याचा आरोपही आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला। संपूर्ण राज्यामध्ये या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विशेषत्वानं आता महापालिकांच्या निवडणुका घोषित झाल्यात, तर या महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जाव्यात यासाठी सगळेच पक्ष सकारात्मक आहेत। भारतीय जनता पार्टीच्याही आमच्या नेते मंडळींनी या संदर्भामध्ये स्थानिक स्तरावरती तुम्ही चर्चा करा अशा पद्धतीच्या सूचना आम्हाला दिल्यात। लवकरच या अनुषंगानं आम्ही कुठल्या जागा लढवू शकतो, सेना कुठल्या जागा लढू शकते या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करू आणि त्याप्रमाणे निर्णय। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।